आता या विलेज मध्ये मी रेशला कुठे शोधू? Hey lady, hey you, come now. I was asking that have you seen any guy who's like tall, handsome, charming by any chance? असं काय चेक करते? तीच वेडपट. कसे लोक आहेत यार या गावात. आणि आता या अख्ख्या गावात मी रेशला कुठे शोधू? कसं शोधू? एक सेकंड. रेश त्या गावछापला भेटायला आलाय. म्हणजे तो राहत पण तिच्याच सोबत असणार ना. हो हा येस. आता मला गावछापचं घर शोधावं लागेल. लेट्स गो अनिका. सॉरी. सॉरी काय सॉरी? आता याला बघतेच. सॉरी बोलतो. माझ्यावर चिखल फेकतो. आता तू गेलास. ए कुठे? यू किती किती वियर्ड जागा आहे ही. ओ माय गॉड. शी इज पीइंग. ए तू याला तर मी ना बघतेच. ए गावछाप गाय. रेश तू हे अशा कपड्यात. रेश किती घाण वास येतोय त्या कपड्यांना. ते चेंज करा दे. आणि तू इथे काय करतोय? सगळी कामं का करतोय? काय चाललंय? तू बरा आहेस ना? तू ठीक आहेस की नाही? का आलीस इथे? जा ना परत. जा ना. मी जा? मी का आलीये? अरे मी तुला विचारायला पाहिजे तू का आलायस इथे? हा का हे सगळे कामं का करतोय तू? तुला तुला कोणी करायला लावलं? फोर्सफुली करायला लावतात ना? ते गावछापने केलं असेल. हे सगळं तिचंच काम आहे. थांब सापडू दे. असं कसं तुला त्या कामाला लावते? हा आणि हे सगळं काम तू का करून घेतोयस? नको ऐकू तिचं. जा नाही तू जा इथे. ही काय करायला इकडं? ए गावछाप गाय तू इथेस म्हणजे तुमची गावछाप गँग पण इथेच असणार. आणि तुम्ही हे गावछाप लोक मिळून माझ्या रेशला असं फोर्सफुली कामाला लावताय. लाज वाटते की नाही? हे मी इथे माझ्या मर्जीने आलोय आणि कामं सगळी माझ्या मर्जीने करतोय. तू का आलीस? तू जा ना यार. जा ना मुंबईला प्लीज. माझं डोकं नको खाऊ. अरे पण तू का करतोयस हे? कशासाठी? कोणासाठी? कमळीसाठी. व्हॉट? त्या गावछापसाठी? अरे पण का? व्हॉट? ती गावछाप तिथे रुसून बसलीये म्हणून हा इथे बसतोय? अरे यार रुसून बसली तर बसू दे ना तिला. तशी पण आपल्याला मुंबईमध्ये नकोय ती. रेश तू चल. मी तुला घेऊन चलते. चल चल चल. हे तुला नाही कळणार. तू जा इथं ना. मला काही प्रश्न विचारायचा नाही आणि इथे अजिबात थांबायचं नाही. निघायचं इथनं. कमळीला घेतल्याशिवाय मी मुंबईला येणार नाहीये. ओके फाईन. मग मी पण तुला इथून घेतल्याशिवाय मुंबईला जाणार नाही. बर करायचं ते कर. ए अरे थांब. व्हॉट इज दिस यार? शी बघतो काय? हे नाही बघत आहे. पाणी दे क्लीन करायला. तर मी या पाण्याने क्लीन नाही करणार आहे स्वतःला. मग तुझ्या गाडीत मिनरल वॉटर असेल ना? त्यानं कर. नाहीतर बस तशीच. ताई मला खरंच हे सगळं खूप उशिरा कळलं. आणि जेव्हा कळलं ना त्यानंतर सुद्धा मला उसंतच मिळाली नाही. इतकी कामात बिझी होते. काही हरकत नाही. काही हरकत. पण मला एक सांगा, हे हे एवढं सगळं कसं झालं? नाही पोलिसांनी काही निदान केला का? काही कळलं का त्यांना? अजून ठोस असं काहीच कळलं नाहीये. पोलिसांचा तपास जोरात चालू आहे आणि मी त्यांना अरे नयनतारा काय? कशी आहेस? बऱ्याच दिवसात दर्शन झालं नाही. बरी आहेस ना? मी बरी आहे.
तुम्ही कशा आहात? नाही, मला कळलं की तुम्हाला सुद्धा किडनॅप केलं होतं. नको त्या आठवणी, नको वाटतात ग ह्या असल्या आठवणी. आणि माझं सोड ग, पण त्याने माझ्या दादाची जी काही अवस्था करून ठेवली आहे ना, पावत नाहीये. पाहिलंस का तू? पाहिलंस दादा कसा पडलाय तो? तुम्हाला नक्की खात्री आहे हे सगळं एकाच माणसाने केलंय? म्हणजे काही मी कशी काय खात्री करणार? माहित नाही, पण जे कोणी असेल ते याच्या मागे, म्हणजे तो एखादा माणूस असेल, दोघं असतील, तिघं असतील, माहित नाही, पण त्यांचा शोध घेतल्याशिवाय मी राहणार नाही. मी या गोष्टीचा पाठपुरावा नक्की करणार आहे. तुम्ही हे सगळं नीट पोलिसांना सांगितलंय ना? हो हो हो, सगळं सांगितलं. सांगायलाच हवं ना त्यांना, काय तर ते कसा शोध घेणार मग? हे नयनतर आज माझी काही झडती घ्यायला आली आहे की काय? नाही, अगदी पोलिसांसारखी माझी कसून चौकशी करते. एक मिनिट. बोल. ग्रॅनियाची हॅलो, ऐक, मी या कमळीला ना मारून टाकणार. या गावछपच्या डोक्यात असे दगड टाकून ना तिचा गेम आज ओव्हर करते बघ. माझ्या रेशला कामाला लावलंय तिने, कामाला. आणि रेश इनोसेंट आहे, त्याला काही कळत नाहीये. पण मी सांगायला गेली की काय बोलतो, जा इथून निघून जा. काय झालं? काय झालं? काय झालंय? मी सांगत होते ना, मी बोलत होते, पण बिलीव्ह नव्हतं करायचं. रिश इथे चालाय गावछाप सोबत तिच्या गावाला. आणि नुसतं आला नाहीये, तिच्यासारखा गावछाप पण बनवून गेलाय. तिच्यासारखी कामं करतोय, तिच्यासारखेच काहीतरी घाणेरडे क्लोथ्स घातलेत त्याने. आणि एवढंच नाही, इथे ना घाणेरड्या तबेल्यातही राहतोय. आणि आणि तर स्मेली आहे ग. बरं बरं बरं, मला जरा सगळं डिटेलमध्ये सांगशील का? सांगते, ऐक. मला ना हेच कळत नाही. ठीक आहे, रिश्ता मी जसं बोलले, ही इज इनोसेंट, पण नयनतारा आंटी ती वेडी झाली का? तिने का परमिशन दिली रिशला असं गावाला यायची, त्या पण त्या गावछाप सोबत? बरं हे बघ, फोन चालू ठेव, कळलं ना? फोन चालू ठेव, मी बोलते. कमळे, हे कमळे, अगं किती वेळ इथंच बसून राहणार आहेस? चल की. निघे, तुला जायचंय तर तू जा. अगं मला समजायच्या भानगडीत पडत. कमळे, काय चाललंय ग तुझं? अगं आबा गेल्याचं तुला लय दुःख झालंय, कळतंय मला बी झालंय. खरं तुला असं वाटत नाही का तू फक्त तुझाच विचार करायली आहेस? अगं सरू काकी, ऋषी सर यांचा जरा बी विचार तुमच्या डोसक्यात येणं झालाय काय ग? निघे, त्यांच्याबद्दल तू बोलूच नकोस. त्या दोघांनीच तर सगळं लपवलंय माझ्यापासून. तिथे नाही ना तरी सांगायचं होतं की नाही मला. मुंबईत आली, ऋषी सरांच्या घरी राहिली आहे ना, एकदा बी मला भेटावं असं वाटलं नाही तिला. कमळे, सरू काकी म्हणली नव, तिची काहीतरी अडचण असेल. अगं काहीतरी कारण असल्याशिवाय ती असं करेल काय? निघे, मला बोलायचंच नाही त्याबद्दल आता काय. ठीक आहे कमळे, बस इथंच, मी जातो.